श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता. तर चौखडा चालू आहे लक्ष्मी आगमनाची तयारी. कोणी गौराया आगमनाची तयारी म्हणतं. तर तशाच आमच्या गौरायासुद्धा वाजत गाजत घरात घेऊन आलेली आहे मी, आणि छान असं आपल्याला गौरायांचं स्वागत केलेलं आहे. तर समोर आता बघू शकता तुम्ही, खूप छान पद्धतीने मी त्यांना साड्या वगैरे घातलेल्या आहेत. आणि आपले जे हे गौरायांचे मुखवटे राहतात, हे दारातून वाजवत गाजवत घरात आपल्या प्रवेश करत आणतात. तर आमच्या इकडं परंपरेनुसार असंच आहे. तर पूर्ण गौरायांचं लूक तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तयार केलंय. आणि खूप त्यांच्या बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतं, आणि सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तर ही बघा, ही दुसरी गौराई आणि पहिली गौराई मी तुम्हाला दाखवली. तर अशा पद्धतीने मी साड्या त्यांना घालून घेतलेल्या आहेत. आणि ज्यामध्ये त्या गौराया दिसतात, असं झालं का त्या बसवायच्या त्या दिवशीच त्या मधातल्या ज्या गौराया दिसतात त्यांच्या नाकाला लागलं, तर नाही का, ते थोडंसं फुटल्यासारखी झाली. तर मग आम्ही लगेच जाऊन दुसरे मुखवटे घेऊन आलो. आणि ज्या पहिल्या आमच्या आहेत मुखवटे, ते आम्हाला विसर्जन, हे जे दिसतात ते विसर्जन करायचे होते, पण नाही झालं शक्य. तर आता ह्या वर्षी आम्ही हे चारही मुखवटे विसर्जन करणार आहोत, आणि हे जे नवीन आहे आता ते ठेवणार आहोत. तर खंडित लक्ष्मी महालक्ष्मी बसू नये असं म्हणतात. तर जेव्हा तिचं नाकाचं असं पोपडा निघल्यासारखा झाला, टिचल्यासारखी झाली, तर एवढी भीती वाटू लागली ना, धक्का लागला त्यामुळं पडली, एवढी भीती वाटू लागली. पण लगेच मग असा अंगाला काटा आला, खूपच वेगळं झालं. जाऊ द्या, असू द्या. मग आम्ही दुसऱ्या मुखवटे घेऊन आलो, आणि दुसरे मुखवटे आम्ही वरती गौरायांना आगमन गौरायाचं मांडून घेतल्या गौराया. आणि हा आहे दुसरा दिवस, ज्या दिवशी महालक्ष्मी जेवतात तो दिवस आहे, म्हणजेच की आजचा दिवस आहे. तर येथे मी छान पद्धतीने कटाची आमटी करून घेत आहे. आणि जे काही झालं ते खूप वेगळंच झालं. आणि त्यांच्या जेव्हा ते महालक्ष्मीच्या नाकाजवळ टिचल्यासारखी झाली, तर खूप अशी भीती वाटू लागली. पण देवाला माफी मागितली आणि म्हटलं, देवी माता माफ कर, मला चुकून झालं. आणि लगेच दुसरी महालक्ष्मी आणली, तेव्हा कुठं मला स्वयंपाक करायला याला उल्हास आला. नाहीतर अगोदर असे हातपायच गळून गेले माझे, का हे काय झालं म्हणून. तर म्हटलं, देवा माफ कर. आणि तिथून पुढं मग मी तयारी केली त्यांची. आणि दुसऱ्या दिवशी हे स्वयंपाकाची तयारी आहे आपली. तर दुसरा दिवस जेवढा आपण करतो तेवढं कमी पडतं, आणि दिवससुद्धा पुरत नाही. आणि स्वयंपाक हे करायला भरपूर असे पदार्थ जेवण्यासाठी त्यांना करावं लागतात. 32 भाज्या करावं लागतात, पुरणाच्या पोळ्या कराव्या लागतात, खूप सारं असं. आणि कंटाळा अजिबात येत नाही. खूप उल्हासाने आणि उत्साहाने हा स्वयंपाक करायला खूप छान वाटतं. आणि कटाची आमटी आपली तयार झाली, आणि एकामागे एक मी भाज्या इथं तयार करून घेत आहे. तर इथं मी खिरीची तयारी करत आहे. तर खीर करण्यासाठी बघा, छान असं साजूक तूप घेतलेलं आहे मी, आणि बाकी सगळं साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे. आणि छान अशा आमच्या गौराया बसवल्यात. आणि इथं बघा, तांदळाची खीर करणार आहे मी. इथे मी तांदूळ शिजून घेतले, ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे. आणि त्यानंतर बघा, त्याला मी थोडंसं लाल होईपर्यंत फ्राय करते, आणि त्याच्यामध्ये खोबरं किस आणि इलायची पूड टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने चालू आहे स्वयंपाक. तर असं करत करत सर्व काही स्वयंपाक मी करून घेतला, आणि लवकरच आमचा स्वयंपाक आवरला होता. आणि लवकर स्वयंपाक आवरला, रांगोळी वगैरे काढल्या, आणि समोर तुम्हाला बघायला भेटेल की कशा पद्धतीने आपण रांगोळी ते काढल्या. आणि छान आपल्या गौरायाचं स्वागत आगमन झालेलं आहे. खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि इथे मी आता तांदूळसुद्धा टाकून घेत आहे, म्हणजेच आपला ढवळा भात करून घेत आहे. खूप सारं करावं लागतं त्यांचं, आणि अजिबात कंटाळा येत नाही. खूप उल्हासाने मी स्वयंपाक केला. पण थोडं कुठं मनात वाटू लागलं, आपल्या कुणाशी चूक झाली, तर जाऊ द्या, जे असन ते आता झालं.
देवाला माफी मागून घेतली. आणि भरपूर वेळा स्वयंपाक करताना पण तेच मनात जात नव्हतं मनातून. पण म्हणलं ना, कोणी म्हणत होतं ब्राह्मणाकडे विचारा, कोणी म्हणत होतं कोणाला विचारून बघा जमतं का नाही. पण मी स्वतःला समजवलं आणि देवाला नाक रगडून माफी मागितली, देवा माझ्याकडून चुकी झाली, मला माफ कर. आणि अशी कामाला सुरुवात केली. पण मनात तेच राहत होतं. तर समोर आता बघा इथे कढीची तयारी करून घेत आहे. कढी बनवत आहे मी इथं. ह्या पद्धतीने आपली कढी. आणि छान पूर्ण मी स्वयंपाक करून घेतला. मला काही शूट करता आलं नाही एका हातात कॅमेरा धरून. तर ही आपली 32 भाज्यामधली ही मिक्स भाजी आहे. तर ही मिक्स भाजीसुद्धा मी आता करून घेते. आमच्या आई आणि मीच, आम्ही दोघीच जणी स्वयंपाकाला होतो. नंतर आमच्या मावस सासू आल्या होत्या. तर त्यांनी पोळ्या करून घेतल्या पुरणाच्या सगळ्या. आणि मग तिथून पुढं मी तयारी केली माझी, रांगोळी वगैरे आणि नैवेद्य दाखवण्याची तयारी मी केली. आणि इथे बघा ह्या पुरण काढून घेत होत्या आई आमच्या. तर बघा सर्व काही तयारी झाली. ताट वगैरे करून घेतलं आरतीला आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. गणपती बाप्पाजवळ सुद्धा रांगोळी वगैरे काढून घेतली. मस्त पाऊल काढून घेतले. खूप छान असं वाटत होतं. आणि येथे बघू शकता तुम्ही छान असं थोडंसं फुलाचं डेकोरेशन केलं. बाकी काही तुम्हाला डेकोरेशन दिसणार नाही, कारण की आमच्या इथं जास्त परंपरेला महत्त्व देण्यात येतं. आता डेकोरेशनला जास्त लक्ष देण्यात येतच नाही. काय राहिलं काय नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागत असतं. आणि त्यांचं सर्व काही न चुकता करावं लागतं. काहीच चुकलं नाही पाहिजे. जसं आपण पहिल्या वर्षी केलं तसं ह्या वर्षी झालं पाहिजे, असं लक्षात आणून सगळं काही इथे पूर्ण तयारी आपली झालेली आहे. आणि इथे गणपती बाप्पा बघा दोघीच्या मधामध्ये मी बसवलेले आहेत. आणि आजचा हा जेवायचा दिवस होता. तर आता त्यांच्या पुढं ज्या आरत्या आहेत लावलेल्या त्या लावून आणि आरती घेऊन त्यांना जेवायला नैवेद्य वगैरे दाखवला. आणि नंतर मग आमच्यात अशी पद्धत आहे की गौराया जेवत असताना लगेच आरती वगैरे घेऊन आपण दार लावून बाहेर बसायचं. म्हणजेच त्यांना दार वगैरे लावून बाहेर बसलं की मग त्या आतमध्ये जेवतात. 20-25 मिनटं आम्ही मग बाहेरच बसलो. आणि मग त्यानंतर घरात आलो. त्यानंतर बघा सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही घरात आलो. आणि मग त्यांना पानाचा विडा ते ठेवलं. आणि पानाचा विडा जेवण झाल्याच्या नंतर त्यांना दिला. आणि मग नंतर आम्ही घरात आलो. मग आमच्या सर्वांची जेवण झाले. तर असा आपला छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हा सर्वांना नक्कीच कमेंट करून सांगा. काही चुकला असेल तरी सुद्धा सांगा. तर आपण ब्लाऊज डिझाईनचेच व्हिडिओ टाकत असतो. पण आपल्या गौराया आल्यामुळं 2-3 दिवस आपले काही ब्लाऊजचे व्हिडिओ आले नाही, त्याबद्दल माफी असावी ताई.